नमस्कार, मी सरिता कुमावत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तांदूळाची भाकर. आणि तांदूळाची भाकरची जी रेसिपी आहे ती कदाचित भरपूरच स्त्रियांना ही अवघड वाटते. तर अवघड वगैरे काही एक नाहीये, एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला तांदळाची भाकर शिकवणार आहे. आणि तांदळाची भाकर म्हटली की नॉनव्हेज हे लगेचच डोळ्यासमोर येतं, किंवा बाजरीची भाकर म्हटली तरीही नॉनव्हेज लगेचच आठवतं. तर मी बाजरीच्या भाकरीची सुद्धा रेसिपी लवकरच अपलोड करेन. आणि आज मी तुम्हाला जी दाखवणार आहे ती तांदळाच्या भाकरीची रेसिपी आहे. तर मग चला रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी मी तर हाय फ्लेमवर तवा तापवायला ठेवलेला आहे. तर इथं मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण ताटात ओतून घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपण पाऊण चमचा मीठ टाकून घेणार आहोत. आणि इथं मी पाणी घेतलेलं आहे 1 वाटीसाठी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता आपण बघू किती पाणी लागतं त्यासाठी. तर मी सर्वात आणि पाणी हे गार पाणी घेतलेलं आहे. तर कोमट नाही, गरम नाही, कोणत्याही प्रकारचं पाणी नाहीये. आपण आता थोडं थोडं पाण्याचा वापर करून व्यवस्थित असं पीठ मळून घेणार आहोत. पीठ आपल्याला एकदम व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. इथं हाताच्या चवड्याने आपल्याला दाब देऊन घ्यायचं आहे. पूर्णपणे असं व्यवस्थित मिक्स करून आपण पीठ मळून घेणार आहोत. ते इथं आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि ना ताटाला चिटकलेला आहे ना हाताला चिटकलेला आहे. आणि आपलं इथं पाणी बघू शकता की 1 ग्लासात किती पाणी उरलेलं आहे. तर अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे आपल्याला. आता याचे आपण एवढ्या गोळ्याच्या 3 भाकरी करून घेणार आहोत, छोट्या छोट्या. तर अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपण त्याला व्यवस्थित असं दाब देऊन घेणार आहोत. अशा प्रकारे आपण त्याचा उंडा तयार करून घेणार आहोत. ते इथं भाकर थापण्यासाठी मी सर्वात आधी खाली पीठ टाकून घेणार आहे. आणि त्यावर आपण जो तयार केलेला होता उंडा तो टाकून घेणार आहोत. आणि एक हात इथे लावायचा आहे पिठाच्या आणि एक हाताने मध्ये दाब द्यायचा आहे. असा हलक्या हाताने आपल्याला दाब देऊन गोल गोल भाकर करायची आहे. हे तुम्ही बघू शकता. आता आपण दोघे हाताने अशा प्रकारे व्यवस्थित एकसारखी भाकर बनवून घेणार आहोत. आणि भाकर जर हाताला चिटकत असेल तर थोडंफार हाताला पीठ लावून आपण पुन्हा भाकर अशी बनवणार आहोत. दोन्ही हातांनी आपल्याला व्यवस्थित गोल अशी बनवून घ्यायची आहे आणि एकसारखी बनवायची आहे. ते इथं आपण अशा प्रकारे हातावर भाकर उचलून घेणार आहोत. आणि आता ती तव्यावर टाकून देणार आहोत. गॅसची फ्लेम मी फुल केलेली आहे. आपण आता पाणी लावून घेणार आहोत तिला अशा प्रकारे. जास्त पाणी लावायचं नाही आपल्याला. ते इथं अशा प्रकारे पाणी लावून घेतलेलं आहे मी. आणि आपण ते आता पलटी करणार आहोत. आता ही साईड आपण 15 ते 20 सेकंद आपण व्यवस्थित शेकू देणार आहोत. तर इथं आपली आता एक साईड शेकून झालेली आहे आणि आपण दुसरी साईड ही गॅसवर शेकणार आहोत. इथं अशा प्रकारे आपण दुसरी साईड शेकून घेणार आहोत. जास्त भाकर ही जाळायची नाहीये. इथं आपली भाकर तयार झालेली आहे मस्त अशी. आणि पापुडाही पूर्ण मोकळा झालेला आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला जी पद्धत दाखवली होती भाकर शेकायची ती आपण गॅसवर शेकलेली होती. आणि आता ही जी दुसरी पद्धत आहे ती आपण डायरेक्टली तव्यावरच भाकर शेकणार आहोत. इथं आपली भाकर शेकून तयार आहे.
तर इथे आपल्या 3ही भाकरी तयार झालेल्या आहेत करून, आणि इथे तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत अशी भाकर तयार झालेली आहे. तर कशी वाटली आजची तांदळाची भाकर हे कमेंट करून नक्की सांगा, आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.